आज पक्षाकडनं एबी फॉर्म आणि आज उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख होती। आज आम्ही या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या संख्येने अंबरनाथचे नागरिक, शिवसैनिक, आमचे सर्व वरिष्ठ, आमचे खासदार साहेब, आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब, आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदाचा देखील आणि नगरसेवकांनी देखील या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहे। आम्ही विधानसभा युतीत लढलो, लोकसभा युतीत लढलो आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्हाला युतीमधूनच लढायची होती। त्याचा प्रस्ताव आम्ही दिला देखील होता, परंतु त्यांनी घाईघाईने आपली उमेदवारी आधीच जाहीर केली। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले की युतीमध्येच आपल्याला लढायचं आहे आणि आमचे वरिष्ठ एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, हे प्रत्येक व्यासपीठावरून सांगत असतात की आपण युतीमधूनच लढलं पाहिजे, युतीमधूनच हे केलं पाहिजे। परंतु स्थानिक पातळीवर त्यांना का नाही वाटलं माहित नाही, काय त्याचं समजलं नाही की का कारण त्यांनी युतीत का नाही लढलं। आम्ही तर त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता, 2 वर्ष नगराध्यक्ष पद देण्याचं देखील त्यांना आम्ही मान्य केलं होतं। असं असताना देखील त्यांनी युतीला का संमती दिली नाही, त्याचं कारण आम्हाला काही कळालेलं नाही। नक्कीच विजयाची खात्री आहे, कारण ह्या अंबरनाथ मध्ये झालेला जो विकास आहे, आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमदार असतील आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जो विकास या अंबरनाथ मध्ये झालेला आहे, त्यामुळे अंबरनाथचे नागरिक नक्कीच शिवसेनेलाच आशीर्वाद देतील आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष या नगरपालिकेवर पुन्हा बसेल।